श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोची सहनशक्ती. श्वेता, पटकन ये. सगळे आलेत. हॉलमधून अभिजितचा कडक आवाज आला. स्वयंपाकघरात उभी असलेली श्वेता क्षणभर थबकली. गॅसवरची भाजी हलवत असतानाच तिचं लक्ष दरवाजाकडे गेलं. आले. 2 मिनिटात आले. ती शांतपणे उत्तरली. तिच्या आवाजात नेहमीसारखीच नम्रता होती, पण आज तिच्या मनात एक वेगळी धडधड चालू होती. आज त्यांचा लग्नाचा 3रा वाढदिवस होता. ती मनात म्हणाली, आज काहीही झालं तरी दिवस खराब होऊ द्यायचा नाही. आणि जर अभिजितने काही केलं तर यावेळेस मी त्याला माफ करणार नाही. तिने पटकन गॅस बंद केला. हात धुतले, साडी नीट केली आणि आरशात स्वतःकडे पाहिलं. डोळ्याखाली हलकी काळी वर्तुळे, चेहऱ्यावर थकवा. पण आज तिने मुद्दाम हसण्याचा प्रयत्न केला, कारण तिला माहीत होतं अभिजितला परफेक्ट बायको हवी असते. हॉलमध्ये पाऊल टाकताच सगळ्यांचा गजबजाट तिच्या कानावर पडला. अरे, वहिनी आल्या. वा, आज तर खूप सुंदर दिसताय. अभिजितचे मित्र हसत खेळत बोलत होते. श्वेताने हलकसं स्मित केलं. धन्यवाद. पण तिची नजर लगेच अभिजितकडे गेली. तो सोफ्यावर बसला होता, हातात फोन, चेहऱ्यावर नेहमीचा गंभीर भाव. तो तिला वर खाली न्याहाळत होता, जणू काही तपासत होता. लेट झालं, तो हळू आवाजात म्हणाला, पण शब्दामध्ये टोचणं स्पष्ट होतं. स्वयंपाक पूर्ण करत होते. श्वेता शांतपणे म्हणाली, एवढ्या लोकांसमोर एक्सक्यूज देऊ नकोस. टाईम मॅनेज करायला शिक. तो थेट तिच्या जवळ येऊन कुजबुजला. श्वेता काही बोलली नाही. ती फक्त हसत पाहुण्यांकडे वळली. पार्टी चालू झाली. श्वेता एकटीच सगळं सांभाळत होती. स्नॅक्स देणं, पाणी देणं, किचनमध्ये धावपळ, पुन्हा हॉलमध्ये येणं. आणि अभिजित, तो फक्त बसून मित्रांशी गप्पा मारत होता. वहिनी, तुम्ही पण बसा ना, कोणीतरी म्हणालं. श्वेता हसली. हो, येते थोड्या वेळात. पण तिला माहीत होतं ती बसली तर अभिजितचा चेहरा बदलणार. किचनमध्ये येताच सासूचा आवाज आला. श्वेता, पटकन जेवण वाढायला सुरू कर. लोक वाट पाहतायत. हो आई. ती पुन्हा कामाला लागली. तिच्या हातांना त्रास होत होता, पण तिने एकही तक्रार केली नाही. कारण गेल्या 3 वर्षात तिने एक गोष्ट शिकली होती. या घरात भावना नाही, फक्त अपेक्षा महत्त्वाच्या आहेत. जेवण सुरू झालं. सगळे जेवत होते, कौतुक करत होते. वा, भाजी खूप छान झाली आहे. श्वेता, तुमच्या हाताला चव भारी आहे. श्वेताच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान आलं. पण अचानक, हो ठीक आहे, अभिजितने थंडपणे उत्तर दिलं. सगळे त्याच्याकडे बघायला लागले. घरी रोजच असं बनवत असते, काही स्पेशल नाही. श्वेताच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात कमी झालं. तिने काही बोललं नाही, पण तिच्या डोळ्यात हलकीशी वेदना चमकली. अमोल हसत म्हणाला, अरे यार, तू तर खूप लकी आहेस. अभिजित लगेच म्हणाला, लकी? अरे, माझ्या एक्सपेक्टेशन खूप हाय आहेत. सगळं परफेक्ट हवं मला. तो बोलताना श्वेताकडे पाहत होता, जणू तो तिला इनडायरेक्टली सांगत होता, तू अजून परफेक्ट नाहीस. पार्टी अजून रंगात आली होती. सगळे हसत खेळत होते. तेवढ्यात अभिजितचा फोन वाजला. त्याने कॅज्युअली फोन उचलला, पण पुढच्या क्षणात त्याचा चेहरा बदलला. तो स्क्रीनकडे बारकाईने पाहू लागला. डोळ्यात राग हळूहळू वाढत होता. श्वेताने दुरून ते पाहिलं. काय झालं असेल? तिच्या मनात प्रश्न आला. अभिजित उठला. हळूहळू श्वेताकडे चालत आला. त्याच्या चालण्यात काहीतरी वेगळं होतं. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. श्वेता. त्याचा आवाज आता शांत नव्हता. तो थंड आणि धोकादायक होता. हो. श्वेता गोंधळली. हे काय आहे? त्याने फोन तिच्या समोर धरला. श्वेताने स्क्रीनकडे पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. फोटो होता. ती आणि एक अनोळखी पुरुष खूप जवळ उभे, जणू इंटिमेट पोजमध्ये.
अभिजित, हा. ती काहीतरी सांगायला लागली. बस. तो जोरात ओरडला. सगळे थबकले. माझ्यासमोर नाटक करू नकोस. त्याचा आवाज आता पूर्णपणे रागाने भरलेला होता. हा फोटो एक्सप्लेन कर. श्वेताचे हात थरथरत होते. हा फोटो तसा नाही आहे. हा माझ्या. शट अप. आणि पुढच्या क्षणात चटाक. सगळ्यांसमोर अभिजितने श्वेताच्या कानाखाली मारली. हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली. कोणीही हललं नाही. कोणीही बोललं नाही. श्वेता स्तब्ध झाली. तिचा चेहरा एका बाजूला वळला होता. डोळ्यात अश्रू जमा होत होते. पण ती रडली नाही. तिने हळूहळू डोळे वर केले आणि सगळ्यांकडे पाहिलं. कोणीही तिच्या बाजूने उभं नव्हतं. सासू म्हणाली, आमच्या घराची अब्रू घालवलीस. कोणी कुजबुजलं. असं वाटत नव्हतं तिच्याबद्दल. श्वेताच्या छातीत काहीतरी तुटलं. ती हळूहळू अभिजितकडे पाहू लागली. तो अजून रागाने फुपाटत होता. मी तुला इतकं सगळं दिलं आणि तू. श्वेताने हात वर केला. त्याला थांबवलं. सगळे आश्चर्यचकित झाले. पहिल्यांदाच श्वेताने अभिजितला मध्येच थांबवलं होतं. ती शांतपणे म्हणाली, आजपर्यंत मी सगळं सहन केलं. तुझे टोमणे, तुझा अहंकार, तुझं दुर्लक्ष. तिचा आवाज थरथरत होता, पण शब्द ठाम होते. पण आज ती थांबली. डोळ्यातून अश्रू गळाले. आज तू मला नाही, माझ्या स्वाभिमानाला मारलं आहेस. हॉलमध्ये पुन्हा शांतता. अभिजित थोडा थबकला, पण त्याचा इगो अजूनही जिवंत होता. ड्रामा करू नको श्वेता. फोटो सगळं सांगतो. श्वेताने त्याच्याकडे सरळ पाहिलं. सत्य फोटोमध्ये दिसत नाही, पण सत्य बाहेर येतं. सगळे गोंधळले. काय म्हणायचं आहे तुला? अभिजित चिडून म्हणाला. श्वेता हळूहळू पुढे आली. तिने तिचा फोन बाहेर काढला आणि स्क्रीन अनलॉक केला. तिच्या चेहऱ्यावर आता वेगळाच आत्मविश्वास होता. हा फोटो कोणी पाठवला आणि का पाठवला? जर मी सांगितलं तर? अभिजितचा चेहरा बदलायला लागला. म्हणजे? श्वेताने एक खोल श्वास घेतला. अभिजित, तुला खरंच वाटतं का की मी काहीच समजत नाही? सगळ्यांच्या नजरा आता तिच्यावर होत्या. ती पुढे म्हणाली, हा फोटो जसा दिसतो तसा नाही. ती फोनवर काहीतरी उघडते आणि स्क्रीन अभिजित समोर धरते. अभिजितच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. हे काय आहे? तो अडखळत म्हणतो. श्वेताच्या ओठांवर हलकसं पण वेदनादायक स्मित येतं. हे फक्त सुरुवात आहे. हॉलमध्ये अजूनही शांतता होती. सगळ्यांच्या नजरा श्वेताच्या हातातल्या फोनवर खिळल्या होत्या आणि अभिजितच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच गोंधळ प्लस भीती दिसत होती. हे काय आहे श्वेता? अभिजितचा आवाज आता आधीसारखा कडक नव्हता. श्वेताने एक पाऊल पुढे टाकलं. तिचा आवाज आता शांत होता, पण शब्द धारदार. तुला आठवतं का? गेल्या महिन्यात तू 2 दिवस ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होतास. अभिजित थोडा थबकला. हो. मग? श्वेताने फोनवर एक व्हिडिओ प्ले केला. व्हिडिओमध्ये एक कॅफे दिसत होता. टेबलवर बसलेला अभिजित आणि त्याच्यासमोर एक मुलगी. दोघं हसत बोलत होते. खूप जवळ बसलेले. हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. ही कोण आहे? अरे हा तर. अभिजितने लगेच फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. श्वेता, हे बंद कर. पण श्वेता मागे सरकली. का? सत्य बघायला भीती वाटते? अभिजितचा राग पुन्हा उफाळून आला. तू माझ्यावर आरोप करतेस. श्वेता शांतपणे म्हणाली, मी काही आरोप करत नाही. मी फक्त दाखवते. व्हिडिओ पुढे चालू होता. त्या मुलीने अभिजितचा हात धरला आणि अभिजितने तो हात काढला नाही. सगळे स्तब्ध. सासू चिडून म्हणाली, हे सगळं एडिट असू शकतं. आमचा मुलगा असं काही करणार नाही. श्वेताने लगेच दुसरा फोटो उघडला. फोटो त्याच कॅफेचा, त्याच दिवशीचा, पण वेगळ्या अँगलमधून. हा फोटो एडिट नाही, कारण हा मी काढला आहे. अभिजितचा श्वास अडकला. तू तिथे होतीस?
श्वेताने मान हलवली. हो, कारण मला आधीच संशय आला होता. हॉलमध्ये वातावरण बदलायला लागलं. आता लोकांच्या नजरा श्वेताकडून अभिजितकडे वळत होत्या. श्वेता पुढे म्हणाली, आणि हा जो फोटो तू मला दाखवला तो कुणी पाठवला आहे माहिती आहे? अभिजित काही बोलला नाही. श्वेताने स्क्रीनवर नाव दाखवलं, रिया. हॉलमध्ये पुन्हा कुजबूज. रिया, ही कोण? श्वेताने थेट अभिजितकडे पाहिलं. तुझी एक्स. अभिजितचा चेहरा पटकन उतरला. ती फक्त काय? श्वेताने त्याला मध्येच थांबवलं. फक्त मैत्रीण की अजून काही? अभिजित गप्प. सगळं उलटलं. आता सगळ्यांची सहानुभूती श्वेताकडे वळत होती. अमोल म्हणाला, अरे अभिजित, तू सांगितलं होतंस ना की तुझा तिच्याशी काहीही संबंध नाही. सासूही गोंधळी होती. अभिजित, हे काय आहे? अभिजित चिडून म्हणाला, बस करा सगळे, ही माझी पर्सनल गोष्ट आहे. श्वेता हलकसं हसली. पर्सनल? मग मला सगळ्यांसमोर मारताना ते पर्सनल नव्हतं का? हॉलमध्ये पुन्हा शांतता. श्वेताच्या डोळ्यात आता अश्रू होते, पण आवाज अजूनही मजबूत होता. 3 वर्ष मी या घरासाठी सगळं केलं. तुझे राग, तुझे टोमणे, तुझा अहंकार, सगळं सहन केलं. कारण मी तुझ्यावर प्रेम करत होते. तुझ्या सर्व चुका माहीत असूनही माफ करत होते. मला आज सगळं व्यवस्थित करायचं होतं. काही प्रॉब्लेम होऊ द्यायचा नव्हता. पण आज तू मला लोकांसमोर अपमानित केलंस. ती थोडा वेळ थांबली. आणि त्याहून वाईट म्हणजे तू स्वतः चुकीचा असूनही मला दोष दिलास. अभिजित काही बोलू शकत नव्हता. श्वेता शांत झाली. तिने फोन खाली घेतला. सगळ्यांना वाटलं आता सगळं संपलं. पण श्वेताने अचानक म्हटलं, पण ही गोष्ट इथे संपत नाही. अभिजितने डोळे वर केले. काय म्हणायचं आहे तुला? श्वेताने खोल श्वास घेतला. रिया फक्त फोटो पाठवत नव्हती. हॉलमध्ये सगळे पुन्हा सतर्क झाले. ती मागच्या 3 महिन्यापासून मेसेज करत होती. काय? सासू आश्चर्याने म्हणाली. हो, आणि फक्त मेसेज नाही. श्वेताने पुन्हा फोन उघडला. चॅट्स दिसू लागले. तुझा नवरा असूनही माझ्यावर प्रेम करतो. तू त्याच्या आयुष्यात फक्त एक जबाबदारी आहेस. तो लवकरच माझ्याकडे परत येणार आहे. हॉलमध्ये सगळे स्तब्ध. अभिजित घाबरायला लागला. श्वेता, हे सगळं थांब. श्वेताने हात वर केला. माझं अजून संपलं नाही. श्वेताने स्क्रीनवर एक ऑडिओ प्ले केला. आवाज, रिया. अभिजित, तू तिला सोडणार आहेस ना? अभिजित, हो, फक्त थोडा वेळ दे. योग्य वेळ येऊ दे. हॉलमध्ये जणू स्फोट झाला. सगळ्यांच्या नजरा अभिजितवर खिळल्या. अभिजित, त्याची आई हादरली. अभिजित पूर्णपणे घाबरला होता. हे खोटं आहे, एडिट आहे. श्वेता हळूच म्हणाली, जसं तू माझ्याबद्दल म्हणालास तसं. अभिजित गप्प. पण खेळ अजून संपलेला नाही. सगळ्यांना वाटलं आता श्वेता नक्की घर सोडेल. पण ती अचानक शांत झाली. तिने फोन बंद केला आणि अभिजितकडे सरळ पाहिलं. मी अजून निर्णय घेतलेला नाही. सगळे चकित. म्हणजे? श्वेता हळूहळू म्हणाली, तुला एक संधी देते. अभिजितला थोडा दिलासा मिळाला. पण एका अटीवर. हॉलमध्ये पुन्हा तणाव. कुठली अट? श्वेताच्या डोळ्यात आता वेगळाच आत्मविश्वास होता. ती म्हणाली, तू रियाला फोन करून इथे बोलाव. अभिजितचा चेहरा पुन्हा उतरला. काय? नाही, ते शक्य नाही. का? श्वेताने सरळ विचारलं. सत्याला सामोरं जायची भीती वाटते. अभिजित काही बोलला नाही. श्वेता शेवटचं वाक्य म्हणाली, कारण रिया इथे आल्यावर फक्त सत्य नाही, तुझं खरं रूप सगळ्यांसमोर येणार आहे. हॉलमध्ये पुन्हा शांतता. अभिजितच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. आणि श्वेता पहिल्यांदाच पूर्णपणे मजबूत उभी होती.
ती रियाला फोन करते व घरी येण्यास सांगते. हॉलमध्ये अजूनही ताण होता. घड्याळाची टिकटिकसुद्धा ऐकू येत होती. सगळे श्वेताकडे पाहत होते. जणू आता पुढे ती काय बोलणार यावर सगळं अवलंबून होतं. अभिजितच्या चेहऱ्यावर राग, भीती आणि अहंकार तिघंही एकत्र दिसत होते. तो जबरदस्तीने स्वतःला सावरत म्हणाला, इनफ झालं श्वेता, आता हे सगळा ड्रामा बंद कर. श्वेता हळूच हसली. ते हसू टोचणारं होतं. ड्रामा? ती पुढे आली. ड्रामा तर तू केलास अभिजित, जेव्हा अर्धवट सत्यावर विश्वास ठेवून सगळ्यांसमोर मला मारलंस. सगळ्यांच्या नजरा पुन्हा तिच्या गालाकडे गेल्या. तो लाल ठसा अजूनही ताजा होता. अभिजित चिडून म्हणाला, फोटो खोटा आहे असं तू म्हणतेस ना, मग सिद्ध कर. हॉलमध्ये एकच कुजबूज. हो, दाखव ना पुरावा. खरं काय आहे ते कळू दे. श्वेताने शांतपणे मान हलवली. सिद्ध करते. ती हळूच फोन हातात घेते. तिच्या बोटांची हालचाल फास्ट होती. जणू ती या क्षणाची वाटच पाहत होती. ती स्क्रीन सगळ्यांसमोर धरते. तोच फोटो ज्यात ती आणि तो अनोळखी माणूस खूप जवळ दिसत होते. हा फोटो सगळ्यांनी बघितला आहे, ती शांतपणे म्हणाली. सगळे मान हलवतात. अभिजित आत्मविश्वासाने म्हणाला, एक्झॅक्टली, हा फोटो सगळं सांगतो. श्वेताने त्याच्याकडे सरळ पाहिलं. हो, पण पूर्ण नाही. ती स्क्रीन स्वाईप करते. अचानक स्क्रीनवर पूर्ण फोटो दिसतो. त्या फोटोमध्ये श्वेता आहे, तोच माणूस आहे, पण त्यांच्या आजूबाजूला अजून 6-7 लोक उभे आहेत. सगळे एकदम पुढे झुकून पाहू लागतात. अरे, हे काय? म्हणजे ती एकटी नव्हती, हा तर ग्रुप फोटो आहे. अभिजितचा चेहरा पटकन उतरतो. हे, तो अडखळतो. श्वेता शांतपणे स्पष्ट करते, हा आहे ओरिजिनल फोटो. आमच्या ऑफिसच्या प्रोजेक्टचं सेलिब्रेशन होतं. हा माणूस माझा टीम लीड आणि हे सगळे माझे कलीग. ती पुन्हा एडिटेड फोटो उघडते आणि दोन्ही फोटो बाजूला बाजूला. एक फुल टीम फोटो, एक एडिटेड फोटो. फक्त दोघे. इथे बघा, बाकी सगळ्यांना क्रॉप करून काढलं आहे. बॅकग्राऊंड ब्लर केला आहे आणि आम्ही दोघं जवळ असल्यासारखं दाखवलं आहे. सगळे एकमेकांकडे पाहू लागतात. अमोल म्हणतो, म्हणजे हा फोटो पूर्णपणे एडिट आहे? श्वेता सरळ म्हणते, हो, आणि जाणीवपूर्वक एडिट केलेला. आता वातावरण पूर्ण बदललं. सासू हळूच म्हणाली, म्हणजे श्वेता काहीच चुकीचं करत नव्हती. कोणीतरी म्हणालं. मग अभिजितने. सगळ्यांच्या नजरा अभिजितवर. तो काही बोलू शकत नव्हता. श्वेता एक पाऊल पुढे आली. फोटो खोटा होता, पण तुझा विश्वास खोटा नव्हता का अभिजित? हॉलमध्ये पूर्ण शांतता. एक सेकंदसुद्धा न विचार करता तू मला दोषी ठरवलंस. एकदाही विचारलं नाही. श्वेता, हे खरं आहे का? तिचा आवाज आता थरथरत होता. मी एक्सप्लेन करायला सुरुवात केली आणि ती थांबली. हळूच गालाला स्पर्श केला. तू मला मारलंस. कोणीच नजरा मिळवू शकत नव्हतं. अभिजित अचानक चिडून म्हणाला, ठीक आहे, फोटो एडिट होता, मान्य. सगळे त्याच्याकडे पाहतात, पण याचा अर्थ असा नाही की तू पूर्णपणे बरोबर आहेस. हॉलमध्ये पुन्हा तणाव. श्वेता शांतपणे विचारते, म्हणजे? अभिजित थोडा पुढे येतो. तू मला आधी का नाही सांगितलं? तू मला हे सगळं लपवलंस. श्वेता लगेच उत्तर देते, लपवलं की तू कधी विचारलंच नाहीस? अभिजित गप्प. श्वेता हळूच पुढे म्हणते, आणि अभिजित, हा फक्त फोटोचा विषय नाही. अभिजितचा चेहरा बदलतो. अजून काही गोष्टी आहेत ज्या मी अजून सगळ्यांना सांगितल्या नाहीत. हॉलमध्ये एकदम सन्नाटा. अमोल हळूच म्हणतो, काय म्हणते ती? सासू घाबरते. श्वेता, काय आहे अजून? अभिजित पटकन म्हणतो, श्वेता, इनफ आहे. आता आणखी काही सांगायची गरज नाही. सगळे थक्क. का? कोणीतरी विचारतं. श्वेता हळूहळू फोन उघडते.
तिच्या चेहऱ्यावर आता एकदम वेगळा कॉन्फिडन्स आहे. का नाही सांगायचं? ती अभिजितकडे बघते. घाबरलास? अभिजितचा आवाज अडखळतो. मी का घाबरू? श्वेता फोन सगळ्यांसमोर उचलते. मग बघूया सगळ्यांसमोर सत्य किती सहन होतं ते. ती स्क्रीनवर काहीतरी उघडते. अभिजित अचानक जोरात ओरडतो. श्वेता, ते दाखवायची गरज नाही. हॉलमध्ये एकदम स्फोटक शांतता. सगळे अभिजितकडे पाहतात. काय आहे ते? का नाही दाखवायचं? श्वेता हळूच म्हणते. का थांबवतोस मला? की आता सगळ्यांना तुझं खरं रूप दिसेल? अभिजितच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती. फोन अजूनही श्वेताच्या हातात. स्क्रीनवर काहीतरी दिसतंय, पण अजून कुणालाच कळलेलं नाही. फोनमध्ये नेमकं काय आहे? अभिजित काय लपवत आहे? श्वेता पुढे काय निर्णय घेणार? जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व पुढचा भाग नक्की पहा. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.